हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे कृष्ण आणि दुष्यंत बसलेले असतात. त्याच वेळेला दुष्यंतला वाईट वाटत असतं की कृष्णा त्याच्यामुळे हे सगळं काही सहन करत आहे. त्यामुळेच ना त्याचं मन जे आहे ते स्वतःला त्रास देत असतं, खात असतं. कारण आता कुठे सगळे दिवस योग्य होते, सगळं काही नीट चालू होतं, पण त्यामध्ये सुद्धा एवढा मोठा प्रॉब्लेम येईल असं कधीच त्याला वाटलेलं नव्हतं. आणि आता हा जो काही प्रॉब्लेम आला होता त्यामुळे त्याला त्रास होत होता आणि कृष्णालासुद्धा त्याला असं वाटतं की तो त्रास देत आहे. पण कृष्ण आता दुष्यंतला समजावते आणि तुम्ही जे काही वागलात ना त्याचा मला त्रास होत नाही आहे असं प्रेमानेच त्याला म्हणते. म्हणजे बघा, सगळेच दिस सारखे नसतात, प्रत्येक दिस हे वेगवेगळे असतात. याआधी तुम्ही माझ्यासाठी काहीच कमी पडू दिलं नाही, मला चांगल्या साड्या दिल्या, चांगलं खाऊ पिऊ घातलं, चांगलं घर दिलं, सगळं काही तुम्हाला जेवढं जमलं तेवढं मला तुम्ही दिलं. पण आता जर आपल्याला ते जमत नाही आहे तर त्या गोष्टी मी समजू शकते. आणि मी काही इतकी हे नाही आहे की मला ह्याच गोष्टी हव्या आहेत म्हणजे हव्या आहेत. मला जर तुम्ही कुठे झोपडीत राहायला घेऊन जाल ना तरीही तिथे मी तुमच्यासोबत आनंदाने गुण्यागोविंदाने राहीन असं देखील आता ती म्हणत असते. या गोष्टी जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र आता दुष्यंत म्हणतो की किती विचार करतेस ग तू या सगळ्याचा. तर कृष्णाही म्हणत असते की मला तुमच्यासोबत जर मला रस्त्यावर राहायला लागलं ना तरीही मी राहायला तयार आहे, पण मला तुमची साथ कधीही सोडायची नाही आहे. दुष्यंतचं मन आता एकदमच भरून आलेलं असतं आणि त्याने जो निर्णय घेतलेला आहे कृष्णासोबत घराबाहेर पडण्याचा, तो सुद्धा आता निर्णय त्याला कुठेतरी पटला आहे असं वाटत असतं. कारण त्याने आतापर्यंत बायजाबाईवर खूप मोठा विश्वास ठेवला होता आणि आज त्या विश्वासामुळेच त्याला काय काय दिवस बघायला लागत आहेत हे स्वतः तो अनुभवत होता. आणि त्यामुळेच ना त्याला आता या सगळ्या गोष्टी नको नकोशा वाटत होत्या. म्हणूनच दुष्यंतला कृष्णा जे काही बोलत होती ते एकदम भारी वाटत होतं. आणि त्यामुळेच ना आता कृष्णाला सुद्धा दुष्यंतला समजून घेणं गरजेचं होतं. कारण कृष्णाला असंच वाटत होतं की आपण जर पुन्हा काही बोललो, काही हे झालो तर दुष्यंताचं मन दुखावेल. आणि म्हणूनच सगळं काही ते व्यवस्थित समजून उमजून बोलत असतील, जेणेकरून दुष्यंतलाही बरं वाटेल आणि दुष्यंताचंही मन थोडं हलकं होईल. दुष्यंत आता या सगळ्याचा खूप जास्त विचार करत असतो आणि कृष्णाला सुद्धा तो समजून घेत असतो. दुष्यंत आता कृष्णाला जवळ वगैरे घेतो आणि तो तिला आता म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, पण मी तुला एक गोष्ट सांगू का, या गावकऱ्यांसमोर मला हात पसरायला जमणार नाही, म्हणूनच मी तुला सांगतोय, सॉरी हां. मग आता कृष्णा म्हणत असते मी कुठे तुम्हाला काही सांगते, नका काही करू, मी जे काही असेल ते माझं मी करू शकते आणि तुम्ही काळजी करू नका, मला जेवढं जमतंय ना तेवढ्या सगळ्या गोष्टी करायचा मी प्रयत्न करीन असं देखील कृष्णा आता दुष्यंतला सांगू लागते. मग आता तिला असं वाटतं की याच आता जमिनीमध्ये आपल्याला राहायचं आहे तर थोडीशी शेकोटी तर करायलाच हवी, कारण गाव म्हटलं तर थंडी वाजत असते आणि त्यामुळेच ना आता ती विचार करत असते थोडी लाकडं पेटवावी. दुसरीकडे आता रात्रीच्या वेळेला इतका फोन का आला असेल या माणसाचा असाच विचार ना इथे मात्र पूजा करत असते. आणि म्हणूनच पूजा जयकांतचा कॉल रिसीव्ह करते. जयकांत आता पूजाला सांगत असतो की मला लवकरात लवकर येऊन भेट. त्यावर मात्र आता पूजा म्हणत असते की कशाला भेटायचं आहे, काय झालं आहे ते सांग. दुष्यंत घर सोडून गेला आहे आणि त्याच्यासोबत त्याची बायको ती कृष्णा ती सुद्धा घर सोडून निघून गेली आहे ही गोष्ट आता सांगितली जाते. आणि हे जेव्हा ऐकते तेव्हा मात्र आता पूजाला खूप जास्त आनंद होतो. पूजा म्हणते की खरंच का, ही बातमी खरी आहे का? हो, ही बातमी खरी आहे, पण तू मला अर्जंटमध्ये येऊन भेट, मग मी तुला पुढचं काय ते सगळं सांगतो असं देखील आता तो म्हणत असतो. जयकांत आता तिला अर्जंटमध्ये एका ठिकाणी भेटायला बोलवत असतो, ती नाहीच म्हणत असते, पण जयकांत म्हणत असतो की यावं लागेल. मग आता जयकांतकडनं माहिती मिळवायची असते की आता ही लोक घर सोडून का गेली. त्यासाठी पूजा रातोरात का होईना त्याला भेटायला जायला तयार होते आणि म्हणूनच ती आता चाललेली असते. तर सावित्री मध्ये येते आणि सावित्री विचारते की काय ग, कुठे चालली आहेस. त्यावर सावित्री म्हणते जयकांतचा फोन आला होता, जयकांतने सांगितलं आहे की दुष्यंत आणि कृष्णानं घर सोडलेलं आहे. ही गोष्ट ऐकून आता मात्र सावित्रीला सुद्धा आनंद होतो. सावित्री म्हणते कसली कमाल गोष्ट सांगितलीस ग. आणि त्याच वेळेला आता इकडे सावित्री म्हणत असते पण आता इतक्या रात्री तू कुठे निघालेस. त्यावर पूजा सांगते की त्यानं मला बोलवले, कशासाठी काय माहीत नाही, जरा जाऊन बघतेस नेमकं कशासाठी त्यानं मला बोलवलंय असंही ती म्हणते आणि पटकन तिकडनं निघून जाते. तर
तिकडनं पूजा निघून गेल्यानंतर इकडे मात्र आता सावित्री एकटीच उभी असते आणि आता सावित्री म्हणत असते की काही पोरगी आहे, त्या पोरानं बोलवलं तर लगेच निघालीसुद्धा, असंही आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की कृष्ण आणि दुष्यंत छान शेकोटी पेटवून बसलेले असतात आणि पुढच्या भविष्याची आता चर्चा करत असतात. त्याच वेळेला दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की सॉरी कृष्णा, पण हे सगळं असं होईल ना असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. ज्या काही गोष्टी झाल्या त्या खूपच भयंकर अशा झाल्या आणि त्यामुळेच ना मला असं वाटलं की हे सगळं कुठेतरी व्हायला नको होतं, पण मन मात्र खूप जास्त त्रास देतंय. कारण मी ज्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने मला एवढं मोठं फसवलं. हेही आता दुष्यंत कृष्णाला बोलत असतो. कृष्णा विचार करत म्हणते की नका इतक्या गोष्टीचा विचार करू, त्याने तुम्हालाच त्रास होणार आहे आणि आपण झाल्या गेलेल्या गोष्टी मागे सरल्या ना आणि पुढच्या आयुष्याला लागलं ना की नाही होत त्रास या सगळ्याचा. मग आता दुष्यंत म्हणत असतो की हे सगळं ठीक आहे ग कृष्णा, पण तू बघतेस ना आज आपली अवस्था काय आहे आणि तुला मी काहीच देऊ शकत नाही ना याचा जास्त मला राग येतोय. आणि त्याच वेळेला तो रडत असतो तर कृष्णा मात्र त्याला आधार देत असते. कृष्णा त्याला सावरून घेत असते. तिच्या मांडीवर तो आता डोकं ठेवून खूप जास्त रडत असतो. सावित्री दुसरीकडे विचार करते की हे सगळं काय होऊन बसलं. आता मला खरंच मला असं वाटतंय की दुष्यंत आणि कृष्णानं घर सोडलं ना तेव्हा मी तिथं असायला हवी होती. चांगला चान्स गेला बाई, असंही आता ती म्हणत असते. कारण हे सगळं ना असं तिथे बसून बघितल्यानंतर तो जो काही आनंद होतो ना तो आनंद काही भेटला नाही आणि तोच जर आनंद भेटला असता ना तर लई बरं वाटलं असतं असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ती बोलते तेव्हा आता ती एकटीच आपसुकच हसत असते. कारण तिला ना खूप जास्त आनंद झालेला असतो. कारण तिने विचारही केलेला नव्हता की एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्याबद्दल घडतील. कारण आता जर बाळजाने कृष्णा आणि दुष्यंतला घरात ठेवले नसेल आणि ते घरातनं बाहेर पडले असतील तर पूजाला आता घरात जायचा मार्ग एकदमच सोपा पडलेला आहे आणि आता आपली पूजाच त्या घरची मालकीण होणार ही स्वप्न काहीशी सावित्री रंगवत असते. दुसरीकडे दुष्यंत बसलेला असतो तर कृष्णाने आता रानात ना जे काही करवंद जांभळं काही भेटलेली असतात ती घेऊन आलेली असते आणि जेव्हा ती घेऊन येते तेव्हा दुष्यंतला म्हणते की बघितलं का, मी तुम्हाला म्हटलं ना हे असं रान असंच आहे, जंगल हे असंच आहे की इथे आपल्याला काही ना काही भेटतं. बघा आपली इथे आता राहायची सुद्धा सोय झालेली आहे आणि आता खायची सुद्धा. बघा ना मी आपल्यासाठी काय आणलंय. आणि असं बोलून तिने पानात आणलेले ती जांभळं दाखवू लागते आणि त्यामुळेच ना आता ती दुष्यंतला म्हणते की आपण आता उपाशी सुद्धा राहणार नाही, बघितलं का, घ्या थोडं. पण आता दुष्यंत म्हणत असतो की मला भूक नाही आहे. कृष्णा म्हणते की अशी कशी भूक नाही, तुमची भूक गेली कुठे, असंही आता कृष्णा दुष्यंतला म्हणत असते. दुष्यंत म्हणत असतो की खरंच सांगतोय मी, मला भूक नाही आहे, मला नको आहे, असं बोलून तो आता टाळत असतो. मग आता कृष्णाही म्हणते की तुम्ही जर खाणार नसाल ना तर मीही खाणार नाही, जा, असं आता तिने म्हटल्याबरोबर दुष्यंत खाण्यासाठी तयार होतो. कृष्णा दुष्यंतला भरवते तर दुष्यंत कृष्णाला भरवतो. असं दोघंही जण एकमेकांना भरवत आता मात्र तिथेच ते खाऊन पोट भरत असतात. कारण त्यांनाही असंच वाटत असतं की सध्या तरी आपल्याला कुठे काही भेटणार नाही, निदान या गोष्टी खाऊन तरी आपण पोट भरूया, असं झालेलं असतं. कारण आता घरात राहत नाही आहे, मग गावातल्यांसमोर सुद्धा मला हात जोडायचे नाही आहेत असं देखील दुष्यंत कृष्णाला बोललेला असतो. पण कृष्णा काही ना काही सोय करणार हे मात्र आता फिक्स असतो. कारण कृष्णाची गावात खूप जास्त ओळख आहे. जरी दुष्यंत म्हणजे मदत मागायला नकार देतोय, मदत घ्यायला नकार देतोय, म्हणूनच आता कृष्णाच यावर काहीतरी सोल्युशन नक्कीच काढेल जेणेकरून निदान त्यांच्या राहायची सरी सोय होईल. मग आता दुष्यंत कृष्णाला हेही सांगतो की आपल्यावर आता जे दिवस आले ते फक्त तेवढे दिवस जाऊ दे, सगळं काही नीट होईल, मीही तुझ्यासाठी कष्ट घेईन, आपण दोघंही जण वेगळेच राहू. आणि ह्या सगळ्या गोष्टी तो आता तिला सांगत असतो. आणि त्यामुळे आता कृष्णाला सुद्धा भरून आलेलं असतं की एखादा माणूस आपल्याला इतका प्रेम करतोय, आपल्या आईला सुद्धा सोडून तो आपल्यासाठी आला आहे, ही मोठी गोष्ट असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जेव्हा इथे ही भेटायला येते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा संताप ना जयकांतला आलेला असतो. जयकांत हात घेतो आणि हात तिचा जोरात मुरगळून टाकतो. जयकांतला ती म्हणत असते की तुझं काय चाललंय, तू काय करतोय, तुला तरी कळतंय का, हात सोड पहिले, मला दुखतंय, मला त्रास होतोय, सोड हात, असं बोलून ती आता त्याचा हात सोडवायचा प्रयत्न करत असते. पण तो कुठे ऐकतोय, त्याला आता राग आलेला असतो.
तो म्हणत असतो की बस झालं मला ना आता तुझ्याकडनं ना काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, कारण खूप जास्त अति केलं आहेस तू, अगदी पाणी माझ्या डोक्यावरनं चाललेलं आहे असं देखील आता तो म्हणत असतो. काय झाले सांगशील का? आता सांगतो. अगं ती कृष्णा जी आहे ना, ती आणि दुष्यंत दोघंही जण घर सोडून गेले. त्या कृष्णाकडे तो व्हिडिओ आला कसा सांग मला, सांग ना. आता तुझ्याकडे उत्तर आहे का काही? कृष्णाकडे कोणता व्हिडिओ? तोच तो बायजाबाईचा व्हिडिओ त्या कृष्णाकडे आला कसा? त्याचं उत्तर दे मला. मला काय माहिती, मला नाही माहिती हा ह्या सगळ्या गोष्टी, असं ती डायरेक्ट सांगत असते. जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा जयकांत म्हणतो तुझ्यामुळेच तो व्हिडिओ आलेला आहे. तुला जर कोणतं काम जमत नाही आहे ना, तर तसं मला सांग की तुला हे काम जमत नाही आहे, काय गरज होती हे सगळं करण्याची. अरे तो व्हिडिओ तुझ्याही मोबाईलमध्ये आहे, तो व्हिडिओ तुझ्या मोबाईलमधूनही तर तिला मिळू शकतो ना, आणि तिचा मोबाईलही तुझ्याकडेच आहे ना. मग अरे माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ नाही आहे, आणि राहिला प्रश्न त्या मोबाईलचा, तो मोबाईल जो कृष्णाचा आहे तो मी केव्हाच बंद करून ठेवला आहे, तो कोणाच्याही हातीही लागणार नाही. जर व्हिडिओ घेतला असेल ना तर तुझ्याच मोबाईलमधला घेतला असणार आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा हे सगळं तो बोलतो तेव्हा मात्र आता इथे असणारी ही पूजा जी आहे ती विचार करते. पूजाच्या लक्षात येतं की तो व्हिडिओ नक्कीच भक्तीनं घेतला असेल, आणि मग तिच्या लक्षात येतं ती आता जयकांतला सांगते की हे काम ना भक्तीचं असणार आहे. त्या दिवशी रात्री भक्ती माझ्या रूममध्ये आली होती आणि ती तिकडनं जाताना दिसली, नक्कीच तिनेच तो व्हिडिओ सोडला असणार आहे. तर आता त्या भक्तीच्या, तर असं आता जयकांत म्हणतो, त्या भक्तीमुळे किती मोठा गोंधळ झालाय बघितलंस का? आपल्या हातातोंडाशी आलेला घास गेलाय, लक्षात ठेव आता इथून पुढे. पण आता ती त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करत असते, पण ह्यावेळेला जयकांतच तिला लांब ढकलत असतो. आता पूजाला राग येत आलेला असतो, कारण तिचा प्लॅन ना फ्लॉप झालेला असतो. पूजा आता घरी येते रागारागात, आणि ती आता तिथे असणाऱ्या भक्तीला जाब विचारते. भक्तीला म्हणत असते की माझा मोबाईल तूच घेतला होतास ना, बोल, बऱ्या बोलाने बोल. भक्ती आता शांत असते, आणि भक्ती जेव्हा शांत असते तेव्हा मात्र आता हिनंच मोबाईल घेतला होता हे फिक्स होतं. आणि त्यामुळे पूजा आता भक्तीचा हात जोरात मुरगळू लागते आणि म्हणत असते की तुझी इतकी हिंमत, जी तू माझ्या मोबाईललाही हात लावलास आणि माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ त्या कृष्णाला पाठवलास, तुला एवढी काय मदत करायची हौस आहे तिला, असं बोलून तिचा हात पूर्णपणे ती मुरगळून टाकते. इथे भक्तीला त्रास होत असतो, पण पूजाला त्याचं काही नसतं. आता भक्तीला राग आलेला असतो, भक्तीचा संताप झालेला असतो. तिथं आता सावित्री आलेली असते. सावित्री म्हणत असते की पूजा हे सगळं काय करतेस, भक्तीला कशाला मारतेस. त्यावर सावित्रीला आता पूजा घडलेली हकीकत सांगते आणि म्हणत असते की माझ्या मोबाईलमधनं व्हिडिओ चोरून हिनं कृष्णाला पाठवला, ह्याची एवढी हिंमत. आता इथे मात्र मला रांगडे पाटलांच्या घरात जायचे आणि त्यासाठी मी इतकी मेहनत घेते, असं ही पूजा म्हणत असते. मग त्यावर आता मात्र भक्ती म्हणत असते की जरा जनाची नाही तर निदान मनाची तरी ठेव, जराही वाटत नाही का लाज, नुसता पैसा पैसा काय घेऊन बसली आहे, असं बोलून आता भक्ती त्या जोरातच त्या पूजाच्या कानाखाली वाजवते. दुसरीकडे कृष्णा आता झोपायची सुद्धा तयारी करत असते, कारण आता त्यांना याच रानामध्ये पूर्ण रात्र काढायची असते. त्यामुळे आता घर तर नाही आहे सध्याला, तर आपण निदान काहीतरी करून रानातच झोपायचं, त्यासाठी ती शेतकरी असते. शेतकऱ्यांना या सगळ्या आयडियाज माहिती असतात की कोणत्या झाडाचा वापर करून आपण त्याचा योग्य तो वापर करून या सगळ्या गोष्टी करू शकतो, आणि त्यामुळेच ती सगळं रचत असते. तर दुसरीकडे मात्र पूजाच्या कानाखाली भक्तीनं वाजवलेली असते, आणि भक्ती म्हणत असते की काय सतत चाललंय, रांगणे पाटलांच्या घरात जायचे, पैसा पैसा प्रॉपर्टी, या सगळ्यामध्ये कृष्णाच्या संसाराचा विचार करतेस का, कृष्णाचं काय होतंय काय नाही. आता इथे भक्तीनं जोरात पूजाच्या कानाखाली वाजवल्यामुळे पूजाची संतापलेली असते. पूजा आता वैतागत असते आणि ती म्हणत असते की तुझी एवढी हिंमत झाली की तू मला वाजवलंस. आणि त्याचबरोबर आता सावित्रीसुद्धा पेटून उठते. सावित्री आता भक्तीला म्हणते की काय गं, माझ्या पोरीच्या कानाखाली वाजवतेस, तिच्यानंतरची तू, आणि इतकं सगळं काही करतेस, तुला लाज नाही वाटत का गं हां, असं बोलून आता खूप जास्त सावित्री भडकलेली असते. सावित्रीला आता भक्ती सांगत असते की तू बी हिला का पाठीशी घालते, तुला कळतंय का ती काय करते, ती पैशांच्या पाठी एवढं वाहवत जायचं असतं का, की माणुसकीसुद्धा सोडायची. कृष्णाचं आणि दुष्यंतचं लग्न झालेलं आहे तरीसुद्धा त्या दुष्यंतच्या मागे लागायची काय गरज आहे, आणि त्या रांगणे पाटील कुटुंबाचं उद्ध्वस्त करायचं कशाला स्वप्न बघायचं. मग आता सावित्री चिडलेली असते, आणि सावित्री मात्र आता भयंकर अशी संतापते, आणि ती भक्तीला म्हणत असते की तू सांगतेस का सगळं काही काय करायचं ते, स्वतः नवऱ्याला सोडून इथे येऊन बसलीस, माहेरी ठांग मांडून बसलीस, इथून जातही नाही आहेस, लाज वाटत नाही, आणि आम्हाला लाज लज्जा शिकवतेस का, असं बोलून आता भक्तीला सुद्धा सावित्री सुनावू लागते. सावित्री जेव्हा जेवढं काही बोलते ना त्याचा भक्तीला त्रास होत असतो.
पण भक्तीचा नाईलाज होतो, कारण भक्तीला इथे राहावं लागत असतं. दुसरीकडे सावित्री आता भक्तीला अक्षरशः मारायला सुद्धा सुरुवात करते. ती बाहेरून एक बांबू घेऊन येते आणि म्हणत असते की मारशील का पुन्हा माझ्या मुलीला, कारण ती आता जे काही करते ना रंगडे पाटलांच्या घरात जाण्यासाठी करते आणि त्यामध्ये जर व्यत्यय आणायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट ना कोणीही नसेल, असं देखील आता सावित्री बोलत असते. आणि सावित्री आता भक्तीला खूप जास्त मारत असते. बिचारी भक्ती हे सगळं सहन करत असते, कारण तिला दुसरा पर्यायच नव्हता. आणि त्याच वेळेला आता सावित्री हेही म्हणते की जिला आपला नवरा कळला नाही, जिला नवऱ्याबरोबर राहायचं जमलं नाही, ती पोरगी आपली काय होणार आहे, हिचा जर नवरा होऊ शकला नाही तर ही आपलीही कधीच होणार नाही, असंही सावित्री आता म्हणत असते. सावित्री जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मारता मारता आता खूप काही गोष्टी बोलतही असते आणि वर मारतही असते. म्हणजे मनातही वार होत असतात आणि अंगावर सुद्धा वार होत असतात. बिचारी भक्ती हे सगळं काही कृष्णासाठी सहन करत असते. पूजाला हे बघून आनंद होत असतो. दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णासाठी इथे चांगली तयारीच आता तिने केलेली असते. कृष्णा आधी सगळी खाली पानं वगैरे टाकते, छान असं गादीच्या बनवते आणि त्यावर गोण्या हे सगळं टाकून ती झोपण्याची तयारी करत असते. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की हे सगळं आपल्या झोपायला तू तयार केलं आहेस का. कृष्णा म्हणत असते बघितलं का, जंगलात अशा काही गोष्टी आहेत ना की त्या आपल्याला उपयोगी पडतील आणि त्या अशा उपयोगी पडतात, बघितलं हे आता किती सोपं झालंय ना, आता आपण निवांत झोपू शकतो. दुष्यंतला ही कृष्णाने केलेली ही कल्पना खूप जास्त आवडते आणि तोही आता त्या रानामध्ये एकत्रच कृष्णासोबत झोपायचं ठरवतो. दुष्यंत आता झोपलेला असतो तर कृष्णासुद्धा त्याच्या बाजूला बसते आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो की तू मगाशी काय म्हणालीस आभाळाचं. त्यावर कृष्णा आता आभाळाची एक कविता दुष्यंतला पढून दाखवते आणि दुष्यंत जेव्हा ती कविता ऐकतो तेव्हा दुष्यंतचं मन अगदीच भरून आलेलं असतं. आणि मग काय, कृष्णासुद्धा दुष्यंतसोबत झोपलेली असते तर दुष्यंत कृष्णाला आपल्या हातावर झोपवतो आणि मग काय मस्त दोघंही जण छान चांदण्या रात्री झोपून पुढील आयुष्याची स्वप्न आता बघायला सुरुवात करत असतात. कारण त्यांना फक्त पुढचं आयुष्य दोघांसोबतच घालवायचं आहे, कारण बायजाचं खरं रूप त्याच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे आता त्याला ते सगळं काही नकोसं झालेलं असतं. तिचा चेहरासुद्धा बघायचा नाही असं काहीसं दुष्यंत आता ठरवत असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दुष्यंत जो आहे तो कृष्णासोबत असतो. तर कृष्णा दुष्यंतला म्हणते की काळजी करू नका तुम्ही, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, टेन्शन घेऊ नका, असं देखील तिने सांगितलेलं असतं. आणि इथे दुष्यंत म्हणतो की मला कुणासमोर हात पसरायला आवडत नाही. कृष्णा म्हणते जे काही दिवस चाललेत ना हेही जातील, सगळे आपल्या आयुष्यात चांगले दिवस येतील. इकडे मात्र आता जेव्हा बाहेर डमरू वगैरे घेऊन येतात तेव्हा ते जोरजोरात वाजवत असतात. मुद्दामून ते बायजाची आता मस्ती जिरवण्यासाठी, बायजाचा माज उतरवण्यासाठी हे सगळं काही करत असतात. बायजा त्यांच्या समोरच उभी असते तर ते ढोल वाजवतात आणि तेव्हा बायजा आता त्यांच्याकडे रागात बघते तर अढळरावाने आता त्यांच्या हातात असलेला रंग बायजाच्या तोंडाला लावलेला असतो आणि बायजाच्या तोंडाला जसा रंग लावला जातो ना तशी बायजा संतापलेली असते. पण आली रे आली, होळी रे होळी, पुरणाची पोळी, आणि असं बोलून आता मात्र इतर टोमणा मारायचं काम मात्र अढळराव हे बरोबर करत असतात. अढळरावांनी हे सगळं काही केल्यानंतर इकडे मात्र बायजा शांत असते. बायजाला राग येत असतो, पण आता काय करणार आहे, तो राग काढायचा तरी कोणावर हेच तिला समजत नसतं. कारण कृष्णा आणि दुष्यंत घर सोडून गेलेले असतात, यामुळेच ती आधीच वैतागलेली असते. तर दुसरीकडे दुष्यंत सुद्धा कृष्णाला आधार देत असतो तर कृष्णा दुष्यंतला आधार देत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.